1848 ला पुण्यात भिडेंच्या वाड्यामध्ये महात्मा फुलेंनी महाराष्ट्रातली पहिली शाळा सुरू केली. 1851 ला नानापेठेमध्ये अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. ब्राह्मण लोकांनी त्यांच्यावरती मारेकरी घातले, परंतु त्याच मारेकऱ्यांपैकी धोंडीरामांना त्यांनी पंडित बनवलं आणि शंकराचार्यांना सुद्धा हरवलं. 1863 मध्ये महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढला. 1864 ला पहिल्या विधवेचा पुनर्विवाह घडवून आणला. 1868 ला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि स्वतःच्या घरातला पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला आणि क्रांती घडवून आणली. 1869 ला शिवरायांवरती पोवाडा लिहिला. 1873 ला गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. 1875 ला शेतकऱ्यांसाठी चळवळ सुरू केली. 1877 ला दुष्काळामध्ये हजारो लोकांना अन्न वाटलं. 1878 ला शेतीमधले नवनवीन प्रयोग केले. 1979 ला कामगारांचा संघ उभा केला. 1882 ला टिळक आगरकर यांना कारागृहातून सुटण्यासाठी मदत केली. हंटर कमिशन पुढे साक्ष दिली की शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असायला हवं आणि ते प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचायला हवं. हे फक्त काम नव्हतं, हा होता प्रकाश. ज्योती नावाच्या या माणसानं समता, मानवता आणि विवेकाचा प्रकाश संपूर्ण देशाला दिला. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी 11 मे 1888 रोजी मुंबईमधल्या कोळीवाड्याच्या जनतेनं त्यांना आदरानं महात्मा ही पदवी अर्पण केली. फुलेंच्या वाटेमध्ये काटे टाकणारे खूप होते, पण त्यांनी लोकांच्या आयुष्यामध्ये नेहमीच फुलं फुलवली. अशा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.